नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आत्ताच आपण एक अपार्टमेंट बघून आलेलो आणि ते अगस्तीला काही आवडलं नाही, मुलाला काही आवडलं नाही. तर त्यानंतर त्याचे पप्पा आणि तो काही अपार्टमेंट बघून आला, त्यातलं एक तो फिक्स करून आला आहे. तर मी काही पाहिलं नाही, तर आज मी जाते त्याचं घर बघायला. तर चला तुम्हाला पण सोबत घेऊन चलते, बघूया कसं आहे ते. मी तर खूप एक्साइटेड आहे त्याचं घर बघायला. चला जाऊया. चला आपण आता निघालो आहोत माझ्या मोठ्या मुलासाठी घर बघायला, अपार्टमेंट बघायला. चला जाऊया, तुम्हाला पण दाखवते. Stop sign, turn left onto Empire Boulevard. Proceed to the route. चला पोहोचलो आपण. पार्क केली कार आपली. चला दुसऱ्या मजल्यावरती पार्क केली आपण. आता आपण खाली जातोय. काय सिस्टीम आहे. ओ माय गॉड, गुहेत आल्यासारखं वाटतंय का? केव मध्ये आल्यासारखं. हे बघा, मला तर वाटतंय केव मध्ये, गुहेमध्ये आल्यासारखं वाटतंय. गुहेत आल्यासारखं. वाव, भरपूर मोठं आहे. लाईट लाव जरा. मोठं. हे बघा, तर आपण आत्ता इथून एंट्री केली तर हे असं आहे. हे बघा, इथे हे किचन, फ्रीज. हे बघू, ओपन कर. अच्छा, डोअर आहे. बाल्कनी नाही पण डोअर आहे असं. म्हणजे इथे उभं राहून तुम्ही चहा पिऊ शकता. पण इथे तर आता खाली हे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलात ते बघा आराम करतात ते. हे बघा, हा एक बेडरूम. तुला लाईट लाव ना. लाईट तर छोटे ते बाथरूम मध्ये. हे बघा छान. दिसले? हे बघा सुंदर. लावलं ना मी. हा एक बेडरूम आहे. कसं आहे. इथे हा टब बाथ.
इथे हे टॉयलेट आणि इथे हे क्लोजेट कपड्यांचं. बरंच मोठं आहे क्लोजेट. इथे रॅक पण आहे छान. इथे हे आहेत रॅक, इकडे पण आहे. तर हे असं असतं अमेरिकेमध्ये, एक सेपरेट रूमच असते कपडे ठेवण्यासाठी. हे क्लोजेट आहे. तर ही अशी रूमच असते एक कपडे वगैरे ठेवण्यासाठी. मस्त रॅक वगैरे आहेत. या साईडला पण आहेत रॅक, दिसले सेल्फ असे, म्हणजे तुम्ही शूज वगैरे ठेवू शकता, पर्स वगैरे काही पण. आणि मग आता इथे हे आहे बेसिकली छान पांढर शुभ्र व्हाईट कलरचा. आणि हा आहे बेडरूम. कसं वाटलं तुम्हाला हा बेडरूम? छान आहे. तर रिकामं घर मिळतं की नाही आपल्याला, तसं ह्या ठिकाणी रिकामं घर मिळालेलं आहे. आता शॉवर कर्टन वगैरे सगळंच आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि हे बघा या ठिकाणी मस्त पांढर शुभ्र अगदी आहे. दिसलं सिंक? समोरून दाखवते तुम्हाला. अगदी पांढर शुभ्र आहे. दिसला? आणि इथे काय, तर या ठिकाणी अजून एक दुसरी बेडरूम आहे. चला आपण आता बघूया. सेमच दिसते. हे बघा सेम टू सेम आहे. इकडे हे क्लोजेट कपडे ठेवण्यासाठी. इथे हे आणि इथे टब्बात असं आहे. ही जी बेडरूम आहे ह्या साईडची, याला इथे कपाट नाही आहे या बाथरूममध्ये. दिसलं? तर हे असं आहे. हा या ठिकाणी हॉल आहे. भरपूर मोठा हॉल आहे पण रिकामा आहे. तर या ठिकाणी आपल्याला फर्निचर लागणार आहे. आणि इथे बाहेर हे बघा इथे बाल्कनी नाही आहे पण असा हा दरवाजा आहे. आणि इथे उभं राहून मस्त चहा करू शकता. आणि खाली ही स्विमिंग पूल आहे. हे जवळ आहे ना, मी पण म्हणजे हेच कॉम्प्लेक्स आहे, इंचच आहे. आणि खाली एक स्विमिंग पूल आहे. तर तिथे आता काही लेडीज मस्तपैकी स्विमिंग करतात. तर हे असं आहे. आणि आता तुम्हाला मी किचन दाखवते. अगदी पांढर शुभ्र आहे. दिसतं ना तुम्हाला? अगदी पांढर शुभ्र. हे बघा असे आणि या ठिकाणी मायक्रोवेव्ह आहे. मायक्रोवेव्ह हे असं बरंच मोठे. आणि वरती पण असे कपाट आहे. तिथे पाईप गेलेला आहे. आणि या ठिकाणी सेम त्या साईडला आहे तसंच या ठिकाणी पण एक कपाट आहे. आणि इथे इलेक्ट्रिक गॅस स्टोव्ह जर जवळ दाखवणार तर असा हा आहे. तर आता ऑफ आहे. तुम्हाला चालू करून दाखवू का? वेळ लागतो तापायला. हे बघा हा आता सुरू झालाय. हा हे बघा इथे या ठिकाणी हे पण लागले लाईट. हाय केलं ना आपण आता ते ऑन झालेले ते दिसतं आपल्याला. आणि इथे हे चित्र पण असतं म्हणजे कोणता स्टोव्ह तुमचा ऑन झालाय. तर हा झालेला आहे हा मोठा. अरे बापरे भरपूर आहेत का? 4 आहेत. तर हे असं आहे इलेक्ट्रिक. आणि इथे खाली हे बघा इथे ओव्हन आहे. ग्रिल वगैरे काय करायचं असेल तुम्ही या ठिकाणी करू शकता. इलेक्ट्रिक गॅस आहे.
मी आता तुम्हाला दाखवलंच चालू करून. आणि या ठिकाणी हे ओव्हन आहे, तर ग्रिल वगैरे तुम्ही करू शकता, केक वगैरे बनवू शकता, गार्लिक टोस्ट वगैरे सर्व काही बनवू शकता. आणि या ठिकाणी ड्रॉवर आहे 2 आणि ते कपाट आहे. या ठिकाणी हे फ्रीज आहे, हे बघा बरंच मोठं आहे, दोघांना पुरेल असं आहे. आमच्या घरात आहे तेवढं मोठं आहे पण चालेल. तर अपार्टमेंटमध्ये हे असं दिसते सर, काय पण हे बघा दिसलं, छान आहे. इथे हे ड्रॉवर, हा फ्रीझरचा कप आहे वरचा. आणि हा फ्रीजचा कप आहे मोठा बरंच. आणि इकडे वॉशर ड्रायर, हे बघा. तर एक वॉशर आणि एक ड्रायर. तर या ठिकाणी हे बघा एक वॉशर आहे आणि ड्रायर आहे, दिसलं. या ठिकाणी हे ड्रायर आहे आणि हे काय काय म्हणतात त्याला, वॉटर फिल्टर, वॉटर हीटर आहे हे. आणि हे बघा हे इथे हे, आणि इकडे फिरू. आणि हे वॉशर आहे, कपडे धुण्याचं मशीन. आणि वरती इथे मस्तपैकी रॅक आहे, तुम्ही डिटर्जंट वगैरे ठेवू शकता. आणि या ठिकाणी डिशवॉशर, तर हे असं आहे. आणि इथे हे बेसिन, भांडी वगैरे धुण्यासाठी बरंच मोठं, पाहिलं खूप मोठं आहे. हे पण व्हाईट आहे काउंटर याचं. आणि या ठिकाणी हे असं आहे, तुम्ही डिशवॉशर वगैरे ठेवू शकता, छोटंसं डस्टबिन ठेवू शकता या ठिकाणी. आणि इकडे हे बघा अजून इथे या ठिकाणी कपाट दिसलं का, इकडे हे बघा या ठिकाणी अजून एक कपाट आहे, दिसलं हे असं. हे जे अपार्टमेंट आहे या ठिकाणी 2 बेडरूम आहेत आणि बेडरूममध्येच अटॅच बाथरूम पण आहे. तर या ठिकाणी ही एक बेडरूम आहे आणि या ठिकाणी ही एक, मी तुम्हाला दोन्ही दाखवल्यात. तर आता अगस्ती माझा मुलगा ही बेडरूम घेणार आहे. आणि सांगायचं म्हणजे त्याला पार्टनर सुद्धा मराठीच मिळालेला आहे, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तर त्याची कॉलेजचा फेसबुक ग्रुप आहे, तर त्यावरती त्याने ॲड दिली होती माझ्या मुलाने की मला रूम पार्टनर पाहिजे म्हणून. तर आणि लकीली त्याला मराठीच रूम पार्टनर मिळालेला आहे. म्हणजे त्याला माहिती नव्हतं तेव्हा. जेव्हा सरनेम आडनाव त्याच्या पप्पांना कळालं तेव्हा त्याचे पप्पा म्हणे की हे नक्कीच मराठी असतील. आणि तो जो रूम पार्टनर होता त्याच्याशी काही बोलणं होत नव्हतं, त्याच्या मम्मीशीच बोलणं होत होतं मुलांचं आणि माझ्या मिस्टरांचं. तर आणि मग माझ्या मिस्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही मराठी आहात का, फोनवरती विचारलं. ते म्हणे हो आम्ही मराठीच आहोत. आणि त्यानंतर मुलाला कळालं तो मुलगा सुद्धा मराठी आहे. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे अमेरिकेमध्ये मराठीला मराठी रूम पार्टनर मिळणे. तर मी काही त्याच्या आईला भेटली नाही. तर काल माझा मुलगा आणि त्याचे पप्पा आणि तो जो रूम पार्टनर आहे तो आणि त्याची आई ते भेटले. ते या ठिकाणी एक रूम बघून गेले आणि दोघांनी रूमच्या चावी ताब्यात घेतल्या. तर मी त्यांना बोलवलं होतं घरी काल, पण ते ऑलरेडी इथे दुपारी भेटले. तर ते म्हणे की नाही आता मला 2-4 ठिकाणी जायचंय, तर आम्ही काही आता घरी येणार नाही. नाहीतर 2 दिवसापूर्वीच त्यांना निमंत्रण दिलं होतं की आपलं भेटणं पण होईल आणि मुलांचं पण भेटणं होईल.
तर तुम्ही या घरी चहा नाश्त्याला. तेव्हा ते हो म्हणाले होते, पण लिसचं काहीतरी आलं आणि मग त्यांना इथे यावं लागलं, मुलाला पण आणि त्याच्या पप्पांना आणि त्या रूम पार्टनरला पण, आणि ते इथेच भेटले. आणि मग ते म्हणे की आम्हाला आता खूप काम आहे, आम्ही काही घरी येणार नाही आज. तर माझी काही भेट झाली नाही, तर बघूया आता कधी भेट होते ते. तर तुम्हाला मी कशी वाटली, ते घर कसं वाटलं माझ्या मुलाचं नक्की सांगा. आवडलं का? मला तर खूप आवडलं. तर ही रूम घ्यायचं ठरलेलं आहे. आणि इथे हा गस्ती कॅमेरा घेऊन मोबाईल घेऊन पकडलेला आहे. अच्छा, काल पैसे द्यायचे होते. हे बघा, या ठिकाणी एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये सगळं दिलेलं आहे. आणि हे बघा, हा एक इथे फॉर्म दिलेला आहे, रिटर्न विथ 48 hours. हे तर हे असे दिलेले आहे त्यांनी पेपर. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा कपाटाचा दरवाजा चेपलेला दिसत असेल आणि वरती पण थोडंसं असं डाग आहेत, तर त्यांना ते दाखवायला पाहिजे. तर या ठिकाणी विंडोची जी जाळी ती पण थोडीशी फाटलेली आहे, तर ते पण आपण आता व्हिडिओ करून घेणार आहोत आणि फोटो पण काढून घेणार आहोत. आणि विंडो ओपन केल्यानंतर ती बंद केली की अटकते, बंद होत नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला साईडला कॉर्नरला हे बघा, या ठिकाणी दिसते का, तर ती आतमध्ये खाचेत नाही गेलेली, वरतीच अटकली आहे. इथे फक्त ऑन ऑफचं बटन आहे. तर फॅन आपल्याला कमी जास्त करायचं असेल तर या ठिकाणी हे आहेत. लाईट्सचं पण या एक दोरी आली फॅनची. चला, कसं वाटलं तुम्हाला हे घर? मला खूप खूप आवडलं. आवडलं का तुम्हाला हे माझ्या मुलाचं घर, नवीन अपार्टमेंट? कसं वाटलं? आणि आता काय बारीक सारीक काय आहेत ना गोष्टी, त्यांना आधीच म्हणजे आपण सामान शिफ्ट करण्याआधीच त्यांना काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला दिसल्यात, त्या पण आपण आता सांगणार आहोत. चला जाऊया. जसं आता ह्या विंडोचं इथे म्हणजे ती बंद नाही होत, ओपन केली की अजून थोडे काही आहेत. ते सांगायला जायचं. आता इथे गेल्यावर काय आपण घरी नाही पोहोचणार. चला मॅप लावतो, घरी जायचं आपल्याला. चला आपण आता घरी निघालो, कारण नीलला पण पिकअप करायचंय. तर आता बघू, 1 तास लागतो किंवा 40 मिनिटं लागतात आता ट्रॅफिकनुसार. तसं तर रेग्युलर 45 मिनिटं लागतात आपल्याला यायला, तर ट्रॅफिक असलं की जास्त. तर आता ते ऑफिसमध्ये जायचं होतं खरं, त्यांच्या काय छोट्या गोष्टी आहेत त्यांना सांगायच्या होत्या. तर आता अगस्तीने सांगितलं की 48 hours त्यांना सांगायचंय. तर काल ते येऊन गेले, अजून 48 hours नाही झाले, पण त्यांची इथे जायचं म्हणजे 2 तास वेट करावं लागतं म्हणे. तर काल आम्हाला 2 तास वेटिंग करावं लागलं असं अगस्ती म्हणाला. तर मग नीलला शाळेत पिकअप करायचं राहून जाणार. मग नीलला शाळेत पिकअप करणं महत्त्वाचं आहे ना. तर आपण आता घरी निघालोय आणि घरी जाऊन मग ईमेल करूया त्यांना 48 hours आधी. म्हणजे काही नाही, ते विंडो वगैरे आहेत ना, म्हणजे जुनं आहे बहुतेक. किती सालात आहे हे अपार्टमेंट तुझ्या? त्याला नाही माहिती. जुनं असल्यामुळे त्या विंडो जरा हे झालेत. विंडो थोडी म्हणजे अटकते बंद करताना, ते दाखवायचं होतं. आणि काही ठिकाणी एक डोअर थोडं चपले, ते पण दाखवायचं होतं. बाकी म्हणजे बघितलं तर छानच आहे. जिम वगैरे पण आहे तिथे. जिम आहे पण छोटी आहे म्हणाला. तर त्याला म्हटलं तू कॉलेज
कॉलेजपासून अगदी जवळ राहते, 5 Stay in the मिनिटाच्या left 4 अंतरावरती. lanes. आधी पण कॉलेजपासून जवळच होतं त्याचं घर आणि तो जिममध्ये मग तिथूनच जात होता. In about 19 miles, take exit 34 toward McDermott Drive. अजून काही टेनिस कोर्ट वगैरे आहे का? काही आहे स्पोर्ट्स कोर्ट वगैरे आहे का नाही? स्विमिंग पूल किती आहेत? 2 स्विमिंग पूल आहेत. ओके. एक आता तुम्ही बघितलंच असेल, बायका मस्त उन्हामध्ये स्विमिंग करत होत्या. खूप हॉट आहे इथे टेक्सासमध्ये. भयंकर 100 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे जवळजवळ 45 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे. कडक उन्हाळा चालू आहे म्हणून मी असं जॅकेट घातले जीन्सचं. मग हाताला चटके बसतात नाही तर गाडीत सुद्धा. चला, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. बाय. चला पोहोचलो आपण घरी. चला वेळेत पोहोचलो आपण घरी. तर अजून 10 मिनिटं आहेत, तर 10 मिनिटांनी जाईल अगस्ती नीलला पिकअप करायला स्कूलमध्ये. चला मोठ्या मुलाचं अपार्टमेंट बघून आले, खूप छान वाटलं मला. तर आधीचं तुम्ही बघितलंच असेल, मी व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यापेक्षाही खूपच छान आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती, त्यामुळे हवेशीर पण राहील हो की नाही. आणि रिकामा अपार्टमेंट आहे. त्यामुळे सगळी आता भांडी पण द्यावी लागणार आहे त्याला. आणि मागच्या वेळेस दिलं होतं, मागच्या वर्षी तसंच आता सगळी ग्रॉसरी पण देणार आहे. बघूया आता ह्या वेळेस तो बनवतो का घरी. तर तयारीला लागायला पाहिजे. आता 5-6 दिवस राहिले. आज आहे रक्षाबंधन. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. आपलीच मनीषा.